राम राम मंडळी, जय खानदेश. काय मग बरीच आहे का तब्येत पाणी? हा बरी आहे. बायको रंगत पेस फक्त बन पडाव तुम्ही काय बी काय बोलतस. तुमना खानदेशना रंगत वाढावासाठी दे का मी आता काय बनाय रानू. देखून काय बनाय तू असं बीटना लाडू बनाय रानू. सगी गई का बीट नाका लाडू बनतात का? मग अहो मन पारवा मनीषा मावशी ना ते मावशींशी काढवतात मला लाडू बीटना. असं आहे का? हा आता दे का मनी बीटना लाडू बनावासाठी पावशरभर बीट आणतात. त्यांना मग 3 बीट बसणार आणि त्यांच्यासाठी मनी साहित्य लिहायचे तर तूप लिहिणं, खोबरान वाटी किशिलीनी अर्धी, अक्रोड, काजू, बदाम, मखाना आणि या मनुका लिहितात. आणि अजून लिहायचे सगळ्यात महत्वानं म्हणजे गुड. 8 गोईनी बिली काही भेटत नाही, 8 गोईना बी लाडू लाडू भेटतात असा मोठा मोठा. मग आधी म्हणजे कढायची गॅसवर आणि पहिले मी मखाना भुजिली ना चांगला असा कुरकुरीत आवाज आहे असा दाबी द्या का ना बुजायनात का मग आवाज येऊ नका समजेला ना उई घ्यात त्या बाजू काढी ठेवी ना. आता मग टाकत त्यांना काजू, बदाम आणि अक्रोड. आपले तुमले जर वाटणं तर अक्रोड टाका ना किंवा नाही बी टाकू शकतात. आता हे दे का या बी बुजाय राहणार मस्त चटकू द्या आणशत ते असले आणि भुजीचं हाय गया ते कढाई गॅसवर त्यानं मग तूप हाईट जास्त टाकायला लागणार नाहीये ते देखले जात. मी थोडंसं कमी कर देईल त्यानं म्हणून टाकेल मधून आणि त्यानंतर मग टाकणं येईल त्यांना बीट टाकीस आणि लगेच मस्त त्याला कलसत राहणार लटकू द्या नाहीये शिजाडा नाही पुरं मस्त आणि थोडंसं मग खाई बी दे का नाही शिजणं का नाही होते जी चव राहस बीटनी ओरिजिनल ती समजी जाई शिजेल नंतर चांगली चव लागस. पहिले कच्चा जसं लागस तशी चव लागत नाही. पसराई द्यावा नाही, थोडंसं शिजू द्यावा नाही आणि मग त्याच्या मखाना भुजेल होतात आपण जाय का हो लय ना दीर्धरा नाव बनाय रानू ना चिकना माल खावाल भेटावशे आज तुमले. त्याच्या मखाना मी भुजेल होतात चांगला मिक्सरना भांडा माहीत काढले ना तस गरकन त्यानंतर काजू बदाम अक्रोड बी त्या बी बारीक करले ना ते एकदम मस्त. आणि आते गया येणं मग गुड त्याला चांगला मिक्स करले ना त्यानं गठाया मोडीले नाही चांगलं मिक्स करत राहा नाही त्याले. बीटना लाडू बनावा ना कारण असं शेत आपल्यासारखाले चव आवडत नाही त्या बीटनी तर पोरसले काय आवडी म्हणतं म्हणून म्हणतात लाडू बनायचं आणि ठी देऊन एक रोज चाल देव पोरसले खावाले. आता दे का कसा मजा ना कलर घ्या ते बीटले आणि आहे दे का मी ते चांगलं मिक्स करा नव्हते मिक्स करीच आणि दे का कसं पाणी सुटरा नाही गुईना पाणीमध्ये अजून चांगलं शिजी जाई. आणि तुमले जर मला व्हिडिओ आवडत असतील आपलं खानदेशनं चॅनल शेप तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आता काय त्यांना मग जे मिक्सर फिरायला होतं खोबरान कीज आणि काजू बदाम ते सगळी मखाना सगळं गय त्यांना तेल बी चांगलं एकजीव करले नशी देखा इथला कलर राहस त्या बीट मा. आता इथला सगळा दव्या माल टाकेला होता ना तो बी पुरा लाल होई जाई हाय देखा दिशी राह नका गैरा कलर असो तेले. आणि आता सगळाच ना शेवटे टाकणार शेत मनुका पहिले टाकायला नाही येत त्या जर पहिलेच टाकाय घेत ना तर टमफुगी येतास मग त्याची चव जराशी वेगळीच लागस पांचट त्यामुळे या मागतून टाकणार शेतच. आणि मी आता या लाडू छोटा बांधली ना मोठा बांधान काम नाही शी त्यास ना तो काय मोठा मेथीना लाडू नाही शी एका दिन मा खाऊ बा एवढा मोठा छोटाच बांधणं पडतंस आणि खाणं पडतं. या लाडू बांधल्या ना आहे आणि पाट काढेल खोबरं लेण्याशी त्याला चांगला बारीक किशी लिहावा ना आणि ताट मा पसराई द्यावा ना मस्त. आणि सगळा लाडू असा एक लाडू लिसन असा गोल गोल फिरायला यावा ना मस्त आणि फिरायसन मस्त रची द्यावा नाही. आते लगन सराई चालू शे ज्या पोरीसना लगन जमेल शेतस तिसनी आतेच सगळ्या रेसिपी नवीन शिकिल्या. सासून घर झालं सासू घडी बोलीन मायना करते स्वयंपाक बी शिकवून त्यांसाठी तुडजाई खानदेशी किचनले सबस्क्राईब करा. आणि जर काही अडचण होणी तर कमेंट बॉक्समा कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय खानदेश.